नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे, पादुका ज्या आहेत, या सकाळी इनामदार वाड्यावरनं प्रस्थान झाल्यानंतर आता आकुर्डीला त्याचं आगमन होत आहे। या ठिकाणी आकुर्डीचं जे विठ्ठल मंदिर आहे, या विठ्ठल मंदिरामध्ये आता आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी पालखीच्या स्वागताची पूर्ण तयारी झालेली आहे। ही संपूर्ण पालखी सोहळा आज पहिल्या मुक्कामासाठी आकुर्डीमध्ये येत आहे। देऊगाव सोडल्यानंतरचा हा पहिला मुक्काम जो आहे त्या पालखीचा आकुर्डीच्या विठ्ठल मंदिरामध्ये आहे आणि सर्व वारकरी त्याचप्रमाणे देहू संस्थांचे विश्वस्त आजी माजी पदाधिकारी सगळेजण सर्वजणच या ठिकाणी दाखल होत आहेत। ही पहिली जी गाडी आहे ती गाडी नगारा गाडी या ठिकाणी आलेली आहे आणि संपूर्ण विश्वस्त त्याचप्रमाणे ज्या दिंडी आहेत त्या दिंडींचं आगमन या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आपण बघतोय आकुर्डीच्या विठ्ठल मंदिरामध्ये सर्वजण या ठिकाणी येत आहेत। मित्रांनो, हा संपूर्ण पालखी सोहळा जो आहे हा सोहळा आकुर्डीमध्ये पोहोचलेला आहे। त्याच्या मुक्कामी जो आहे पहिला मुक्काम या ठिकाणी आता आपण अश्व बघतोय। हे अश्व या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं आगमन झालेलं आहे विठ्ठल मंदिरामध्ये। अश्व आता आकुर्डीमध्ये पोहोचलेले आहेत। त्या पाठोपाठ दिंड्या आलेल्या आहेत। सर्व भक्ती शक्तीचा बदल करताना पावन झालेल्या पुण्यभूमी मनपूर्वक हार्दिक आता संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पालखी जी आहे या ठिकाणी पालखीचं आगमन झालेलं आहे। पुष्प फुलांच्या उत्कृष्ट अशी सजावट या ठिकाणी रथाला केलेली आहे आणि आता क्रॅकर्स जे आहे ते रथावर लावलेले जे भुईमळ अनार आपण जे म्हणतो ते त्याच्या प्रज्वलित करण्यात आलेले आहेत आणि आता मंदिराकडे आपण येत आहोत।